हे बघा आमच्या खिचडीचं मटेरियल. कोथिंबीर घेऊन ये रे बा, कोथिंबीर विसरली. म्हणलं पाणी हे धुण्यासाठी टाक रे. कांदाच टाकतील नाही तर. हां, कोथिंबीर विसरली बघा आपली. कोथिंबीर घेऊन येतो. कांदा कशाला मध्ये टाकतात का पागल? ते तांदूळ थोडेसे जास्त काढला का रे? हे असं टमाटर कापावं लागते. टमाटर खराब असल्यावर फेकून द्यावं लागते. दुसरा टमाटर घ्या चांगला. आपल्याकडे भारी भारी टमाटे आहे. झडका मग थोडंसं कापावा, चवीनुसार बारीक करावा. चलो तांदूळ धोना है अभी. हे बघा आता धुण्यासाठी बोरिंगवर आलेले आहेत हातपंपावर. पण टाकून द्यावा आता. धुणं झालं आहे. धुणं झालं आहे. आता चाललं बनवण्यासाठी. आता फोडणी देऊ. मस्त मस्त असा नंबर 1चा भात बनवू, मसाला भात. हे बघा असं सर्व कापून झालेलं आहे. कोथिंबीर तेवढं विसरलेली आहे. आता मस्तपैकी आपण या मंदिरामध्ये जाऊ. आपण मसाला भात छानपैकी करू. हे आमचे 2 आचार्य आहेत. माझ्याकडे पण पाणी आहे हो का, बघू शकता तुम्ही. असं छानपैकी फिल्टरचं पाणी आहे. हे आमचा गॅस, हे मसाले पदार्थ, हे गंज, पाणी. आता आम्ही गॅस पेटवणार आहे. हे बघा हा गॅस पेटलेला आहे. आता मस्तपैकी वरी भगोनं ठेवू, पातेलं ठेवू. आता हळूचं तेल ओतू, चवीनुसार तेल ओतू. होते तेल. हे बघा आता पाहू शकता आपण जिरा टाकत आहे. हे थोडेसे मसूर डाळ टाकले कारण लोक छान येतो आणि खाण्याला पण चव लागते. हे आमचे वस्ताद. त्यानं कापतोय तो अद्रक लसूण पेस्ट. असा धरा व्हिडिओ. कडाला हात लागू दे नको. चालू आहे वर पॉईंट पडत का? पडत आहे. आमचे ठेकेदार बनवून राहिले. कॉमेंट्री करतो हे टाकते म्हणा. काय जिरा टाकून राहिले. दाजी काय आमचे लसूण पेस्ट टाकून राहिले. तेल काय गरम झालेलं आहे. थोडंसं तेल गरम होऊ द्या. दाजीचा व्हिडिओ आला पाहिजे पुरा. आचार्य आहे आमचे दाजी. बघा तिथं मसाले घेऊन शेंगदाणे आलेले आहे. मीठ आलेलं आहे. तेल गरम झालेलं आहे. जिरा टाकले, कोथमीर, छानपैकी आमचे ढवळे पाटील बनवून राहिले खिचडी. कांदा टाकून राहिले. अदरक पेस्ट टाकायची. अदरक पेस्ट टाकून राहिले. काळामधून टाका. कमी करा. आता टमाटे टाकून राहिले.
मसाला टाका कोणता. मसाला टाकून राहिले दाजी. आता टाकले हळदी. आता नमक टाका. मिरची पावडर. मीठ टाकून राहिले आता दाजी. टाका दाजी मीठ थोडा. टाकले शेंगदाणे टाकून द्या. टचिंग ठेवून द्या. हे आलू टाकून राहिले. एक नंबर खिचडी म्हणून राहिले ढवळे पाटील. तू काय तुला म्हण की तू काल चालले आलेले आहे आचार्य साहेब आमचे. असं मस्त असं टमाट्याला तेल सुटू दे. कांद्याला तेल सुटेपर्यंत. कांदा काळा होईपर्यंत थोडंसं ग्रेव्ही तयार करून घ्या. थोडीशी स्पीड वाढवू शकता. थोडी वाढवा. करपुणे असं करा. थोडा कडा मसाला टाका. हा बघा खिचडी होऊन राहिली एक नंबर. राखू जरा राखू मध्ये हे बघा कसा लुक आलाय. तोंडाला पाणी सुटासारखं झालं का नाही पहा म्हणा. बघू शकता तुम्ही चांगला फ्लेवर आलेला आहे. तू काय राहू दे की एवढा भाऊ जायला. तुम्ही टाकू शकता. तांदूळ टाकू शकता. हे बघा तिघारा पुरण असं खिचडी 2 टायमाची बनवली आहे. फक्त कोथिंबीर नाही. कोथिंबीर वरून टाकायची असते. पाणी टाकू शकता. अशा प्रकारे आपली लाल भडक खिचडी तयार. वाढू का? मीठ टाका की त्याची थोडं. मीठ लई कमी होऊन राहिलं. झटक्यात खाली गरम होईल पण. पाहू शकता तुम्ही कशी उकळी आलेली आहे. नंबर 1. आमचे लिंबू कांदे. हे आमचा लिंबू कांदा. हे आमचे आचार्य बसलेले आहे. हे पहा आपली खिचडी बनलेली आहे तयार. आता चला आपण ओतून त्या प्लेटमध्ये टाकून घेऊया. खिचडी अशी खाण्यासाठी तयार आहे आपली. हे पहा असे छानपैकी. हे बघा टमाटर आहे, बटाटा आहे. हे बघा किती छान दिसते. हे बघा हे बघा असे छानपैकी झालेली आहे. छानपैकी टाकलेले आहे. हे आमचा बंदूक. बोर्ड दाखव जरा. शाबास. टेस्ट सांगू शकता तुम्ही कशी लागते? एक नंबर. आवडली? वा वा वा. हे अशा प्रकारे आमचा ब्लॉग खतम झालेला आहे. तुम्ही लाईक सबस्क्राईब करू शकता.